दिवसभरात राज्याचे उपमुख्यमंत्री कमालीचे चर्चेत आलेत। कारण एकनाथ शिंदेंनी पुण्यामधल्या एका कार्यक्रमात बोलताना जय गुजरात अशी घोषणा दिली। त्याच कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांच्यावरती एक शेर सादर केला। याच मुद्द्यावरनं सध्या राज्यात जोरदार राजकारण सुरू झालंय। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सादर केलेला शेर आणि जय गुजरातची घोषणा यामुळे आधीच मराठीच्या मुद्द्यावरून तापलेल्या राजकारणात तेल ओतलं गेलं। पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयरा स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात एकनाथ शिंदेंनी खास शेर सादर केला। और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। शेर सादर केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घोषणाही दिली। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जय गुजरातची घोषणा आणि अमित शहांवरील शेरमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला। संजय राऊतांनी याआधी अनेकदा एकनाथ शिंदेंवर टीका केली। शिंदेंचा गट आहे त्या आणि त्या गटाचे अध्यक्ष अमित शहा आहेत अशी टीका नुकतीच संजय राऊतांनी केली होती आणि आता संजय राऊतांनी ट्विट करून निशाणा साधला। शहासेना अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं। पुण्यात या महाशयांनी अमित शहांसमोर जय गुजरातची गर्जना केली। काय करायचे? हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। ठाकरेंची शिवसेना आणि विरोधकांनी चालून आलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला। डुप्लिकेट नाही तर त्यांना मी शहा सेना असं म्हणतो। ही शहा सेना आहे आणि आपण शहा सेनेचे सरदार आहोत। अमित शहानी नेमलेले या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे हे दाखवून दिलं। विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल सुरू केल्यामुळे शिवसेनेकडून ही पलटवार करण्यात आला। गुजराती समाजाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं। तो शिवसेनेचा कार्यक्रम नव्हता असा प्रतिवाद करण्यात आला। गुजराती समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर जर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्राबरोबर जर जय गुजरात बोललो तर चुकीचं काय? आज अशाच प्रकारचं वक्तव्य आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमामध्ये केलं होतं। आता बघा, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आता ह्याचं राजकारण आम्ही कधी केलंय का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। एकनाथ शिंदेंनी अमित शहांवर सादर केलेला शेर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जय गुजरातची घोषणा उद्योगपती सुशील केडियानं मराठी बोलणाऱ्याने असं केलेलं वक्तव्य यामुळे राज्यातील वातावरण तापलंय। परिणामी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या शनिवारी होणाऱ्या विजयी मेळाव्यात दोन्ही नेते काय वक्तव्य करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।